नमस्कार सगळ्यांना. हा काळा गंज दाखवायचा अर्थ असा आहे की रात्री गेली होती आमची गॅस. 7:30 तरी वाजले असणार. 7:30 वाजल्यानंतर मी विचारलं बाजूबाजूला की सिलेंडर आहेत का कोणाकडे, तर कोणीच हो म्हटलं नाही. मग मला जावं लागलं आणि गॅस एजन्सीमधून सिलेंडर आणावं लागलं. बरं झालं की जवळच होतं. मग त्यांना म्हटलं द्या सिलेंडर, कारण की आमचं सिलेंडर नाही आहे, संपला आहे आणि एकच सिलेंडर म्हणजे कनेक्शन आहे. तर म्हणत होते 2 कनेक्शन करा आणि अशी रात्री येतो का जात. मग त्यांना जबरदस्तीने सिलेंडर मागावं लागलं आणि म्हटलं की द्या, कारण की मी येऊ शकत नव्हती तरी पण यावं लागलं आणि सिलेंडर मागा. मग त्याने दिलं सिलेंडर दिलं आणि घरी येऊन पूर्ण स्वयंपाक केला आणि रात्रीचं जेवण केलं. त्याच्यानंतर देवाची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाण्याचा थेंब न घेणारी माणसं पूर्वी होती. त्या काळी स्त्रिया याच घरात सगळे कामं करायच्या, विहिरीचं पाणी आणणं, सगळं स्वयंपाक पाणी सगळंच करायचं. पण देवपूजा झाल्याशिवाय घरात काही प्रसन्न वाटत नाही, म्हणून पूजा करताना देवांना म्हणजे पाणी टाकायचं, देवांना छान पुसून घ्यायचं, अक्षदा हळद गंध कुंकू फुलं वाहून पूजा करणं हे आपलं म्हणजे कामच आहे. चंदनाचा गंध, फुलांचं देखणं, रंगरूप किंवा उदबत्ती, देवपूजा केल्याशिवाय रंग आणि देवाला कसं घरात छान असं दिसण्यासाठी आपल्याला देवपूजा करणं भागच आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी थोडंसं स्तोत्र म्हणणं आणि त्यांना प्रसन्न ठेवणं. पूजा केली तर सर्व नकारात्मक भावना विसरायला लावायची आणि तुम्हास अधिक सतिक म्हणजे पूर्णता चांगलं बनवण्यासाठी. पूजा ही वास्तविक कुणाबाहेरच्या म्हणजे देवास प्रसन्न करण्यासाठी नसते, तर स्वतःमधील ईश्वरी तत्वाची अनुभूती घेण्याचा तो प्रवास असतो. स्वतःच प्रसन्न ठेवण्यासाठी दिवसाची सकारात्मक सुरुवात करून स्वतःमध्ये नवी ऊर्जा निर्माण करून उत्साहाने मार्गक्रमण करण्याची प्रेरणा देणारा पूजा हा सहज सोपा मार्ग आहे. म्हणून देवधुनी आणि देवपूजा करणे हे आपलं कर्तव्यच आहे. आणि सकाळी उठून जर आंघोळ केल्याच्या नंतर देवपूजा केली तर घर खरंच प्रसन्न असतं आणि आपण पण प्रसन्न असतो. म्हणूनच सकाळी उठल्यात आंघोळ झाल्याच्या नंतर कामं झाल्याच्या नंतर आपण देवपूजा करणं हे भाग्यच आहे. आणि जेवणाच्या आधी देवपूजा झालीच पाहिजे. माझं हे दररोजचं रुटीन आहे आणि मी हे नेहमीच करते. दररोजची दिनचर्या अशीच असते आणि दररोजच असंच काम असते माझं. तुमचं पण असंच असतं का? तुम्ही पण अशी देवपूजा करतात का? आणि हो, माझी साधी सोपी देवपूजा कशी वाटली आणि कसं मी हे केलं, साफसूफ करून घेतलं देवाला छान असं. खूप दिवस झाले, बसणं तर होत नसतं पण कामं करावेच लागतात. मग काय. चलो बाय बाय. तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय.